संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा उद्या निकाल आहे। 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे। उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तामिळनाडूमध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी 10,545 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। प्रत्येक 234 मतदारसंघासाठी एक निरीक्षक नियुक्त केला आहे। तर केरळमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण झालेली आहे। पश्चिम बंगालमध्ये 77 मतमोजणी केंद्रांवर सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। आसाममधील 35 जिल्ह्यांमधील 40 मतमोजणी केंद्रांवर 126 मतदारसंघांची मतमोजणी कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे। पुद्दुचेरीमध्ये देखील मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून कडक सुरक्षा आणि देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे। प्रशासनाकडून आता मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। 5 राज्यांच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलेलं आहे। 5 राज्यांमधील निवडणुकांचा उद्या निकाल येतोय। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा उद्या महत्त्वाचा निकाल आहे आणि त्या दृष्टीनं आता मतमोजणीसाठीची संपूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे।